Good morning, students. Health promotion. Today we are going to discuss about endocrine system. Previous lecture मध्ये आपण बघितलं नर्वस सिस्टीम बद्दल. आज आपण शिकणार आहोत एंडोक्राइन सिस्टीम. सो एंडोक्राइन सिस्टीम म्हणजे इट कन्सिस्ट ऑफ एंडोक्राइन ग्लँड्स. एंडोक्राइन सिस्टीम कन्सिस्ट ऑफ एंडोक्राइन ग्लँड्स. ओके, आपल्या शरीरामध्ये दोन प्रकारच्या सिस्टीम आहेत, दॅट इज एक्झोक्राइन आणि एंडोक्राइन. एक्झोक्राइन जे ग्लँड्स आहेत त्यांचं जे सिक्रिशन आहे ते शरीराच्या बाहेर फेकतात, पण हे जे एंडोक्राइन ग्लँड्स आहेत त्यांचं सिक्रिशन आहे इन द फॉर्म ऑफ हार्मोन्स. हे काय करतंय, आपल्या शरीरामध्ये आपल्या ब्लडमध्ये सिक्रेट होतं आणि टार्गेट सेलपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. ठीक आहे. सो एंडोक्राइन सिस्टीम कन्सिस्ट ऑफ एंडोक्राइन ग्लँड्स. एंडोक्राइन सिस्टीममध्ये सर्व प्रकारच्या एंडोक्राइन ग्लँड्स प्रेझेंट आहेत. कोणत्या कोणत्या एंडोक्राइन ग्लँड्स प्रेझेंट आहेत, दॅट इज पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँड ही ब्रेनमध्ये प्रेझेंट आहे. नेक्स्ट इज द थायरॉइड ग्लँड. इट इज प्रेझेंट इन द neck. Then parathyroid gland, which are present backside of the thyroid glands. Then adrenal gland, it is present on the superior part of the kidneys. Next is pineal gland, thymus gland, pancreas, ovaries and testes. So these all are the endocrine glands. So endocrine glands चे हार्मोन सिक्रेट करतात, and some of the cells or the tissues also secrete the hormone. Which are those cells and tissues? Intestine, liver, then stomach, small intestine, skin, heart, adipose tissues, placenta, etc. So these all the tissues are also secretes the some hormones. Okay. So endocrine system म्हणजे काय हे कळलंय का आता? एंडोक्राइन सिस्टीम म्हणजे इट कन्सिस्ट ऑफ एंडोक्राइन ग्लँड्स. ह्यामध्ये एंडोक्राइन ग्लँड्स प्रेझेंट आहेत जे आपल्या शरीरावर कंट्रोल करतात. वेगवेगळ्या पार्टवर जाऊन तिथे त्यांचं टार्गेट सेलचं काम पूर्ण करतात. So first draw the diagram where all the glands are present. So first gland is pituitary gland, which are present in the brain. Then thyroid gland, which are present in the neck. Here parathyroid glands are present. Then thymus gland is present in the chest. Adrenal gland are present on suprarenal region. Then here pancreas also present in the abdomen. Then ovaries and testes are present in the pelvic cavity. Okay, testes in male and ovaries in female. Okay, these all are the endocrine glands. Location of endocrine glands. The endocrine system use the hormones which acts more slowly as compared to the neurotransmitter. जे न्यूरोट्रान्समीटर आहे, मी जसं नर्वस सिस्टीममध्ये शिकवलं, न्यूरोट्रान्समीटर हे यांची ॲक्शन असते ही क्षणार्धात असते. ठीक आहे. तसंच पण खूप स्लोली ॲक्शन हे हार्मोन्स करतात. ओके. सो एंडोक्राइन सिस्टीम यूज द हार्मोन्स विच ॲक्ट्स व्हेरी स्लोली ॲज कम्पेअर टू द neurotransmitter. Then hormones affect the specific target cells. Hormones कशावर अफेक्ट करतात, जे त्यांचे टार्गेट सेल आहे तिथे जाऊन ते ॲक्ट करतात. नाउ द फंक्शन्स ऑफ द endocrine system, that is first function is
Hormones regulate the activity of smooth muscles and some glands. The hormones which are releasing from the endocrine glands, which are they are regulate the activity of smooth muscles. हे काय करतंय, स्मूथ मसल्सची ॲक्टिव्हिटी आहे ती रेग्युलेट करतं आणि सर्व काही ग्लँड्सवरती रेग्युलेशन करत आहेत. दे अल्टर्ड द मेटाबॉलिझममध्ये हेल्प करत आहेत आणि मेटाबॉलिझम आपलं व्यवस्थित सुरळीत चालू ठेवत आहेत. दे हेल्प इन द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. Some of the hormones like growth hormones which are help in the growth and development of the body. They influence the reproductive process, means the ovaries and testes are the reproductive hormones. Okay, so they have influenced the reproductive process. सो आतापर्यंत मी शिकवलंय एंडोक्राइन सिस्टीम म्हणजे काय. एंडोक्राइन सिस्टीम ही एक आपल्या बॉडीची जी सिस्टीम आहे ज्यामध्ये एंडोक्राइन ग्लँड्स प्रेझेंट आहेत. एंडोक्राइन ग्लँड्स म्हणजे काय, जे त्यांचं सिक्रिशन आहे हार्मोनल सिक्रिशन. एंडोक्राइन ग्लँड्स हे हार्मोन सिक्रेट करतात. ओके, सो हे हार्मोनल सिक्रेशन शरीरामध्ये सिक्रेट होत आहे म्हणून त्याला एंडो म्हटलंय. ओके, आतल्या आत सिक्रेट होणे म्हणून त्याला एंडोक्राइन ग्लँड्स बोललं गेले. आणि हे सिक्रेशन्स कुठे होत आहे, ब्लडमध्ये सिक्रेट होतं आणि ते ब्लडमधून ते एखाद्या टार्गेट सेलपर्यंत जाऊन पोहोचतं. ठीक आहे. सो दिस इज endocrine glands. Okay, exocrine glands are different. They are secreted outside the body. Means example is sweat glands. जे स्वेट ग्लँड्स आहेत त्यांचं सिक्रिशन आहे, जे स्वेट म्हणजे घाम तो शरीराच्या बाहेर पडतोय. ठीक आहे, म्हणून त्याला एक्झो म्हटलेलं आहे, एक्झोक्राइन ग्लँड्स. आणि हे एंडोक्राइन ग्लँड्स आहेत बिकॉज दिस ग्लँड सिक्रेट देअर हार्मोन्स इनसाइड द ब्लड सर्क्युलेशन. ओके, so endocrine system use hormones which act slowly. The hormones act slowly compared to the neurotransmitter. Hormones affect their specific target cells. The functions of the hormones to regulate the activity of smooth muscles and some glands. They alter the metabolism, they help in growth and development, and they influence reproductive process. Okay, so this is all about the endocrine glands. Now we are going to study about the hormones. Which gland secrete which hormone? Okay, so कोणती ग्लँड आहे ती कोणते हार्मोन सिक्रेट करतं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सो पहिलं बघणार आहोत पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँड सिक्रेट्स द ग्रोथ हार्मोन, somatotropic hormones, then prolactin hormones and adenocorticotropic hormones and thyrotropin. Okay, these all hormones are secreted by a pituitary gland. The function of these hormones are growth hormone. The function of growth hormone is growth and development of the body. Then somatotropin helps to regulate the protein metabolism and growth of the bone. Then prolactin helps to control the development of milk glands. Then adrenocorticotropic stimulate the secretion of hormones of adrenal cortex, and thyrotropin, that is TSH hormones, stimulate the secretion of thyroid hormones. These are the functions of all these pituitary hormones. Write down. So first gland आहे एंडोक्राइन सिस्टीम मधली पिट्युटरी ग्लँड. First pituitary gland. Secret growth hormone. Okay, so pituitary gland secrete growth hormone. Short form is GH. Then somatotropic hormones.
that is SEH. Prolactin hormone, then adrenocorticotropic hormone, that is ACTH. Then thyrotropin, TSH. So pituitary gland secrete growth hormone, somatotropin hormone, prolactin hormone, adrenocorticotropin hormone, and thyrotropin hormone. The functions of these all hormones are different. The growth hormones help in the growth and development of the body. Somatotropin hormones regulate the protein metabolism in our body. Prolactin hormone control the development of milk glands. Prolactin hormones control the growth of milk glands. Then adrenocorticotropic hormones stimulate the secretion of hormones of adrenal cortex. जे adrenal cortex वरती जे हार्मोन्स सिक्रेट होतात त्यावरती कंट्रोल ठेवते. ठीक आहे. देन थायरोट्रोपिन हार्मोन stimulate the secretion of thyroid glands. It stimulates the secretion of thyroid gland. Okay. Next is, so these all are secreted by a posterior lobe. Sorry, anterior lobe. ओके. हे पिट्युटरी ग्लँड मध्ये 3 लोब आहेत, अँटेरियर लोब, पोस्टेरियर लोब अँड मेडियल लोब. ओके. त्यामधलं अँटेरियर लोब हे एवढे हार्मोन सिक्रेट करतात. देन मेडियल लोब सिक्रेट melanocytes. So this middle lobe secretes the melanocytes which help to control the skin pigment cells. जे आपले मेलानिन असतं स्किनवरती जे पिगमेंटेशन आहे मेलानिन त्यावरती कंट्रोल करतं. त्याप्रमाणे आपल्या स्किनला कलर येतो. ठीक आहे. डार्क अँड फेअर कलर. नेक्स्ट इज द पोस्टेरियर लोब ऑफ पिट्युटरी ग्लँड. They are secrete the hormones like oxytocin and antidiuretic hormone. Oxytocin and antidiuretic hormone. Okay. So posterior lobe secrete only 2 hormones, oxytocin and antidiuretic hormone. Oxytocin help in regulate the uterus contraction and releasing milk. So oxytocin काय करतं during delivery, it helps to contract the uterus contract करायला help करतं. Then antidiuretic hormones helps to control the blood pressure and the kidney function. Okay. So antidiuretic hormones काम काय, helps to control the blood pressure and kidney function. Means जे urine excretion चं काम आहे किडनीचं ते कंट्रोल करण्याचं काम antidiuretic hormones करत असतात. नेक्स्ट इज द थायरॉइड ग्लँड. सेकंड, thyroid gland. Thyroid gland secretes thyroxine. It regulates the respiration and excess cause of exophilic goiter, means the deficiency produced by the criticism in the children. Then second hormone is triiodothyronine hormone, means T3.
It helps to control the working of the kidney functions. Then calcitonin helps to control the calcium and phosphorus balance. Thyroid hormone secrete thyroxine and triiodothyronine hormone. Means T3 and this is T4. And the third hormone in calcitonin. Thyroid hormone secrete three hormones, that is thyroxine, triiodothyronine and calcitonin hormone. The thyroxine hormones helps to regulate the respiratory rate. Triiodothyronine hormone helps to control the working of the kidneys. Then calcitonin hormone helps to control the calcium and phosphorus balance. Next is the parathyroid gland. Third one is parathyroid gland. Parathyroid gland secrete parathyroid hormones. So parathyroid secretes parathyroid hormones which regulate the calcium and phosphorus balance in the blood. Okay, it also regulates the calcium and phosphorus balance in the blood. And this hormone calcitonin also helps to regulate the calcium and phosphorus balance. Okay. Next gland is adrenal gland. Fourth one is adrenal gland. Adrenal gland secretes cortisol, that is steroids. And next one is aldosterone. Next one is sex corticoids. These are secreted by cortex of adrenal gland and medulla of adrenal gland secretes adrenaline and non-adrenaline. So adrenal glands हे किडनीच्या वरती प्रेझेंट आहेत. ओके, यामध्ये जर आपण क्रॉस सेक्शन बघितला सो हा ट्रायंगल शेप ग्लँड आहे. ओके, सो यामध्ये दोन पार्ट आहेत, दॅट इज कॉर्टेक्स अँड मेड्युला. ओके, सो हे दोन पार्ट आहेत ॲड्रिनल ग्लँडचे. सो द कॉर्टेक्स हा एरिया आहे, हा एरिया हे 3 हार्मोन सिक्रेट करतं आणि मेड्युला 2 हार्मोन सिक्रेट करतात. ओके, सो adrenal gland cortex secrete cortisol which help to regulate the carbohydrate, fat and protein metabolism. Cortisolचं काम काय आहे? Helps to regulate the metabolism of carbohydrate, fats and proteins. ओके, या तिघांचं मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय करण्याचं काम हे कॉर्टिझॉन करतात. ओके, कॉर्टिझॉन हार्मोन that is steroids. Then aldosterone control the salt and
वॉटर मेटाबॉलिझम. हे जे अल्डोस्टेरॉन हार्मोन आहे हे कशावर कंट्रोल करतंय? टू मेटाबॉलिझम ऑफ सॉल्ट अँड वॉटर. ओके, सॉल्ट अँड वॉटरचं व्यवस्थित बॅलन्स आपल्या शरीरामध्ये राहिलं पाहिजे, याचं काम कोणाचं आहे? अल्डोस्टेरॉनचं. नेक्स्ट इज सेक्स कॉर्टिकॉइड्स. they are affect the sex organs in early life process and abnormal sex maturity. Okay, these sex corticoid hormones affect on the sex organs like ovaries in female and testes in male. Next is medulla. Medulla are secreted adrenaline hormone and non-adrenaline hormone. Adrenaline controls the blood pressure under emergency. हे ॲड्रेनालिन हार्मोन आहेत, हे आपल्या ब्लड प्रेशरवर कंट्रोल करतात ड्युरिंग द एमर्जन्सी प्रोसेस. देन नॉन ॲड्रेनालिन रेग्युलेट द ब्लड प्रेशर अंडर द रूटीन कंडिशन. जे आपलं रूटीन डेली लाईफ चाललेलं असतं त्यामध्ये ब्लड प्रेशर कंट्रोल करण्याचं काम नॉन ॲड्रेनालिन करतात. ठीक आहे. नेक्स्ट ग्लँड इज हायपोथॅलॅमस. which are present in the brain above the pituitary gland. Hypothalamus is the master gland of in endocrine system. So it regulates the all functions of endocrine glands. हे जे हायपोथॅलॅमस आहे हे सर्व ग्लँड वरती ताबा ठेवतं. त्यांचं फंक्शन कसं झालं पाहिजे, किती प्रमाणात हार्मोन सिक्रेट केलं पाहिजे, हे काम हायपोथॅलॅमसचं असतं, म्हणून त्याला मास्टर ग्लँड म्हटलंय. हायपोथॅलॅमस सिक्रेट्स द न्यूरो हार्मोन्स and they are control the working of the pituitary glands. न्यूरो हार्मोन्स कशावर कंट्रोल करते? पिट्युटरी ग्लँड वरती कंट्रोल करते आणि पिट्युटरी ग्लँड बाकी सर्व एंडोक्राइन सिस्टीम वरती कंट्रोल करते. ठीक आहे. नेक्स्ट इज द थायमस. थायमस ग्लँड प्रेझेंट इन द thoracic cavity below the posterior part of the heart. Then these hormones secretes the thymosin hormone. Thymus gland secretes the thymosin hormones that stimulate the production of white blood cells and also histamine in sexual maturity. They are stimulate the production of white blood cells. Okay, हे हार्मोन्स काय करतात? स्टिम्युलेट द प्रोडक्शन ऑफ white blood cells. Thymosin hormones stimulate the production of white blood cells, WBCs. Next is the pineal gland. Seventh one is pineal gland. Pineal gland secretes the melatonin hormones. Pineal gland secretes the melatonin hormones. They regulate day and night functions of the body. So हे melatonin hormones काय करते हैं? Regulate the day and night functions of the body. Next is pancreas. Next gland आहे pancreas. Pancreas secrete insulin and glucagon. Insulin control the carbohydrate metabolism. Insulin काय करता है? Control the carbohydrate metabolism
and glucagon release the sugar from the liver. ग्लुकागॉनचं काम आहे, इट रिलीज द शुगर फ्रॉम द लिव्हर. नेक्स्ट गोनाड्स, that is female gonads, ovaries. Two pairs of ovaries are present. Ovaries secretes estrogen, progesterone and relaxin hormone. Ovaries secretes estrogen, progesterone and relaxin hormone. So हे तीन हार्मोन्स ओव्हरीज सिक्रेट करतं. Ovaries, the estrogen develop the female organs and secondary sexual characteristics. Then progesterone helps to stop the egg production. Relaxin winding the pelvic growth. So relaxing हार्मोन काय करत आहे, पेल्विक ग्रोथ कडे लक्ष देत आहे. ओके, सो हे तीन हार्मोन्स आहेत, हे कोण सिक्रेट करते, ओव्हरी सिक्रेट करते, इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन अँड रिलॅक्सिन हार्मोन. फक्त तुम्हाला नावं तरी लक्षात ठेवायचे आहेत, कारण हे फिल इन द ब्लँक साठी येऊ शकतं, मॅच द फॉलोइंग साठी येऊ शकतं. नेक्स्ट इज मेल गोनाड्स, दॅट इज टेस्टिस. Testis secretes the hormones like estrogen in small quantity, testosterone hormones. Testes secrete the testosterone hormone which control the growth and development of secondary sexual characteristics in male. So these are the gonads, means ovaries produce estrogen, progesterone and relaxin. Male hormones, the male gonads, that is testis, secretes the testosterone hormones. Okay, these all are the endocrine system glands, and these all are the hormones which are secreted by these all glands. Okay, first one is pituitary gland. पिट्युटरी ग्लँड मध्ये तीन लोब्स आहेत, एंटेरियर लोब, पोस्टेरियर लोब अँड मेडियल लोब. एंटेरियर लोब सिक्रेट्स द ग्रोथ हार्मोन, सोमॅटोट्रॉपिक हार्मोन्स, थायरोट्रोपिन हार्मोन्स अँड प्रोलॅक्टिन हार्मोन्स अँड ॲड्रेनोकॉर्टिकोट्रोपिन हार्मोन्स. ओके, द मिडल lobe of the pituitary gland secretes the melanocyte hormones. Then posterior lobe secretes oxytocin and antidiuretic hormones. Then thyroid gland secretes three hormones, that is thyroxine hormone, triiodothyronine hormones and calcitonin hormone. Parathyroid gland secretes the parathyroid hormones. Then adrenal gland in adrenal cortex secretes cortisone, aldosterone and sex corticoids hormone. And medulla of adrenal gland secretes adrenaline and non-adrenaline hormones. Hypothalamus secretes neurohormones. Thymus secretes thymosin hormone, and pineal gland secretes a melatonin hormone. Pancreas secretes the insulin and glucagon hormone. Next is gonads. Female gonads, that is ovaries, secretes estrogen, progesterone and relaxin. Male gonads, that is testis, secretes the testosterone hormones. ओके, ही नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत, कोणते ग्लँड्स आहेत एंडोक्राइन सिस्टीम मध्ये आणि कोणत्या ग्लँड्स कोणते हार्मोन सिक्रेट करतात, एवढं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे.